आंबेडकरांचा विचार पोहोचला तर तुम्ही अभ्यासात जाल. अभ्यासात गेल्यानंतर तुम्हाला आपले कोण परके कोण समजेल आणि तुमच्या तोंडून निर्माण होतील प्रश्न ते असेच प्रश्न आहेत ज्या प्रश्नातून तुम्हाला स्वाभिमानी जीवन देणार. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गेला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये जयपाल सिंग मुंडाजींचा विचार गेला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये राज्यघटनेचं महत्व समजलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये राज्यघटनेमध्ये माझ्या समाजासाठी, माझा समाज म्हणजे अनुसूचित जमातीसाठी, शेड्यूल ट्राईबसाठी काय काय तरतुदी आहेत आणि या तरतुदीचा मी आतापर्यंत किती प्रमाणात फायदा घेतलेला आहे तुम्हाला मी सांगतो. तुमच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रमाणात तरतुदी केलेल्या आहेत. आपल्याकडे एक अजून एक अशी मानसिकता निर्माण झालेली आहे, कोण हाय एज्युकेशन घेत बसेल, कोण उच्च शिक्षण घेत बसेल, पैसे लागतात, माझ्याकडे पैसे नाहीत, आर्थिक परिस्थिती, काही गरज नाही. तुम्हाला TRT आहे. तुमच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15(4) मध्ये, कलम 16(4) मध्ये, भारतीय राज्यघटना कलम 342 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की जे शेड्यूल ट्राईबचे लोक असतील त्यांच्यासाठी स्पेशल जागा आम्ही राखीव ठेवू. जर समजा तुम्हाला 100 जागा निघाल्या तर किमान महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेड्यूल ट्राईब मध्ये एकूण 47 जाती येतात. या 47 जातीला 60% रिझर्वेशन आहे. हे 60% रिझर्वेशन तुम्हाला मिळणार आहे. कशासाठी तरतूद केली असेल की फक्त राज्यघटनेमध्ये शोभून दिसलं पाहिजे म्हणून तरतूद केली असेल का बाबासाहेब आंबेडकरांनी? कशासाठी प्रयत्न केला असेल जयपाल सिंग मुंडांनी? फक्त राज्यघटनेमध्ये शोभून दिसलं पाहिजे म्हणून केला असेल का? नाही. माझा समाज या तरतुदीचा वापर करून तो संघटित होईल. माझा समाज या तरतुदीचा वापर करून तो सत्ताधारी होईल आणि ज्या काही मोक्याच्या जागा येतात, ज्या काही महत्वपूर्ण जागा येतात, त्या सर्व महत्वपूर्ण जागेला तो काबीज करेल. याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला तरतुदी केलेल्या आहेत. परंतु 75 वर्ष झाले माझ्या समाज बांधवाला अजून भारतीय राज्यघटनेचं महत्व समजलेलं नाही. तुमच्या पुढे असं सांगितलं जाईल की या देशाला कुठला तरी विशिष्ट धर्माचं देश बनवून टाकायचे आहे. तुम्हाला धर्म वाचवणार नाही. तुम्हाला तुमचं पोट सांभाळायचं असेल तर तुम्हाला एज्युकेशनच वाचवणार आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जा. धर्माच्या नादी लागू नका. धर्म हे अशा पद्धतीची व्यवस्था आहे जे गुलाम करण्याचं षडयंत्र आहे. कार्ल मार्क्स असं म्हणायचे, धर्म हे अफूची गोळी आहे. आपण बघा दारू पिल्यानंतर कसं वेड्यासारखं वागतो. बाग आता मी तरी पित नाही, परंतु जे कोणी लोक पितात, जे लोक दारू पितात बघा तुम्ही, शांत राहणे लोक बडबड करायला लागतात. शांत राहणे लोक काहीतरी वेड्यासारखंच करायला लागतात. ते कधी? दारू पिल्याच्या नंतर. तसं धर्म जे अफू आहे ते जर तुमच्या डोक्यात केलं तर तुम्ही तुमचं महत्व जे आहे शिक्षणाचं ते बाजूला कराल आणि धर्म 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 करत आहे का नाही. कुणाचा तरी झेंडा खांद्यावरती घाल, कोणीतरी म्हणेल तिकडून जय म्हण आणि पाठीमागे आपण जय म्हणणार. ह्याच्या पलीकडे धर्माचा आपल्याला काहीच फायदा नाही. मला एवढं समजून सांगायचं आहे की तुम्ही सांगा, मला समजलंय की या देशामध्ये मला काय करायचंय. तुम्ही येऊन मला नाही सांगायचं की धर्म काय असतो. मला समजलंय धर्म काय. तू आज 75 वर्ष भारतीय राज्यघटनेला अंमलबजावणी झाली, 70-80 वर्षाच्या आसपास स्वातंत्र्य मिळून झालं. अजून सुद्धा माझा समाज इथेच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, जे मान्यवर बसला तर मी इथला नाही, आम्हाला माहित नाही मी पुढे येणार आहे का नाही, मी येईनच तर अधिकारी झाले तर. परंतु मला एक मात्र विनंती करायची, मी कालपासून इथे आहे. 75 वर्ष झाल्या तर स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाच्या पुढे झाले. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 75 वर्षाच्या पुढे झाले. या देशामध्ये माझा पाटणटोला गाव, या गावामध्ये अजून नेटवर्कच नाहीये आणि माझ्या समाजाच्या एकाही व्यक्तीला याचं काहीच वाटत नाही. मी काही लोकांना म्हणजे माझ्या ज्या मित्र आहेत त्यांना विचारलं काय, आम्ही फक्त विनंत्या केल्या. तुम्ही जाऊन प्रत्येक गावागावामध्ये बघा, सोशल मीडिया, इंटरनेट